नमस्कार मंडळी, आज आपण महाराजांच्या संत परंपरेतील एक अनमोल रत्न, महान योगी आणि तत्वज्ञ संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या अद्भुत जीवन प्रवासाची सखोल माहिती घेणार आहोत। संत ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञान, भक्ती आणि काव्य यांचा अपूर्व संगम। त्यांनी केवळ 21 वर्षाचे आयुष्य जगले, पण त्यांच्या विचारांचा आणि संत परंपरेचा वारसा आजही अखंड सुरू आहे। त्यांचा जन्म, बालपण, संघर्ष, चमत्कार, ज्ञानेश्वरी ग्रंथ, वारकरी संप्रदायातील योगदान आणि अखेरची समाधी या सर्वांबद्दल आपण तपशीलवार जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 13व्या शतकात श्रावण कृष्ण अष्टमी शके 1197 रोजी संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला। त्यांचे मूळ गाव अप्पेगाव असून त्यांचे कुटुंब पैठणमध्ये वास्तव्यास होते। त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आई रुक्मिणीबाई हे दोघेही धार्मिक वृत्तीचे होते। विठ्ठलपंत हे संस्कृत पंडित होते आणि त्यांनी संन्यास घेतला होता, परंतु संन्यास घेतल्यानंतर विवाहित असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांना गुरूंनी पुन्हा गृहस्थ आश्रम स्वीकारण्यास सांगितले। त्यांना 4 अपत्ये झाली: निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, ज्ञानदेव। त्या काळात संन्यास घेतल्यानंतर पुन्हा संसार सुरू करणे पाप मानले जात असे, त्यामुळे समाजाने विठ्ठलपंत आणि त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला। त्यांची उपेक्षा झाली, त्यांना कोणत्याही धार्मिक वृत्तीमध्ये सहभागी होण्याची संधी दिली नाही। या उपेक्षाने वेदीतून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंनी प्रायश्चित म्हणून जल समाधी घेतली। आता 4 लहान भावंडे मोठी झाली। निवृत्तीनाथांनी मोठ्या भावाची जबाबदारी घेतली आणि त्यांनी ज्ञानेश्वरांना आध्यात्मिक मार्गावर घडवले। ते अभ्यासात अत्यंत हुशार होते आणि त्यांचे गुरु गहिनीनाथ यांनी त्यांना नाथ संप्रदायाचे रहस्य दिले। ज्ञानेश्वर संन्यासाचे अपत्य असल्यामुळे ब्राह्मण समाज त्यांना शिक्षण आणि संस्कार स्वीकारण्यास नकार देत होता, त्यामुळे त्यांनी शुद्धीपत्र मिळवण्यासाठी पैठण येथे ब्राह्मण परिषदेसमोर अर्ज केला, परंतु त्यांना मान्यता देण्यास ब्राह्मण तयार नव्हते। या दरम्यान त्यांनी अनेक अलौकिक चमत्कार घडवले। मृत सच्चिदानंदास जीवनदान दिले। नेवासे येथे त्यांनी एक मृत माणसाला जीवनदान दिले आणि तोच पुढे ज्ञानेश्वरीचे लेखक झाला। चांगदेवांचा अहंकारचा नाश केला। चांगदेव हे 140 वर्षाचे महान योगी होते। त्यांनी ज्ञानेश्वरांना त्यांच्या शक्ती दाखवण्यासाठी वाघावर स्वार होऊन संदेश पाठवला, परंतु ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी चमत्कारीरित्या भिंतीवर बसून ती चालवली। हा चमत्कार पाहून चांगदेवांचा अहंकार गळून पडला आणि त्यांनी ज्ञानेश्वरांना गुरु मानले। ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी भगवद्गीतेचे मराठीत भाषांतर केले। त्याला भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी असे म्हणतात। या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे आहे की मराठीतील ते पहिले महाकाव्य होते। भगवद्गीतेचे सोप्या भाषेत अनुवाद होते। तत्वज्ञान, भक्ती आणि योगाचे सुंदर मिश्रण होते। आजही लाखो लोकांचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे तो। त्याचबरोबर त्यांनी अमृतानुभव, चांगदेव 65 आणि हरिपाठ यासारखे महान ग्रंथ लिहिले। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे या अभंगातून त्यांनी हरिपाठाचे महती गायले आहे। आपले कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इसवी सन 1296 मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली। ही समाधी म्हणजे आत्मअर्पणाची पराकाष्ठा होती। ते फक्त 21 वर्षाचे होते, पण त्यांचे कार्य अनंत काळ टिकणारे होते। आजही आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दरवर्षी पंढरपूर वारीसाठी निघते आणि लाखो भाविक त्या वारीत सहभागी होतात। संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन आपल्याला शिकवते की संकटावर मात करण्याची ताकद असली पाहिजे। ज्ञान आणि भक्तीचा सुंदर संगम ते दाखवतात। वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ होते ते। ज्ञानेश्वर महाराजांचे दिलेले संदेश आपल्याला आजही प्रेरित करतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा आणि हा ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आणि अशाच भक्तीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।